कसे आहात मित्रांनो? मजेत ना असेल ना तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये यूथ फोरम देवगडने भरवलेलं रांगोळी प्रदर्शन आपण पाहिलं। जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमधल्या ज्या 60-70% ज्या रांगोळ्या झालेल्या त्या आपण तुम्हाला दाखवल्या। प्रत्येक स्पर्धकाचा आपण मनोगत दाखवलं, पण बरेच कमेंटद्वारे लोकांनी कळवलं किंवा पर्सनल मेसेज करून देखील कळवलं जर शक्य झालं तर पूर्ण झालेल्या रांगोळ्या आम्हाला बघायच्या आहेत। तर त्या पूर्ण झालेल्या रांगोळ्या या व्हिडिओद्वारे मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे। मित्रांनो, रांगोळ्या संपूर्ण दाखवल्यानंतर आपल्या व्हिडिओचा आउट्रो झाल्यानंतर ज्या स्पर्धकांना बक्षीस मिळाले त्यांचे मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे। पण तुम्ही त्या अगोदर गेस करा आणि कमेंटमध्ये लिहा की तुम्हाला कुठलं वाटतं की पहिला बक्षीस कोणाला आहे, दुसरं बक्षीस कोणाला आहे किंवा तिसऱ्या नंबरचं बक्षीस कोणाला आहे। आउट्रो एकदा कंप्लीट झाला की मग तुम्हाला कळेल की पहिलं, दुसरं, तिसरा नंबरचं बक्षीस कोणाला मिळालं। पण मला कमेंटद्वारे तुमचं सजेशन नक्कीच कळवा। मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। तर आता आपण आलो आहोत देवगडमध्ये। इथे थोडा वेळ थांबलेलो, थोडा सीन घ्यायचा होता म्हणून। सनसेट चालू आहे, वादळ असल्यामुळे बंगालच्या उपसागरात वातावरण थोडं फॉगी आहे आणि प्लस वारा देखील आहे। पण आता वादळ निवळेल आणि समोर हे जे दिसत आहेत हे पवनचक्क्या देवगडच्या या साईडला बीच आहे, तारा मुंबरी, मीठ मुंबरी आणि सगळे मित्रपरिवार जे येत आहेत त्यांचे रील करून संपत नाहीत। नमस्कार दादा, पुन्हा एकदा स्वागत। आपल्या बरोबर आहेत गौरव सावंत, वास्तुशास्त्र तज्ञ। सो गौरव तुम्हाला कन्सल्ट करतो वास्तू घेण्यासाठी, पुन्हा तुझं वास्तू बांधण्यापर्यंत जागा कशी निवडावी या सगळ्या गोष्टी तू त्याच्यामध्ये सांगतोस, बरोबर ना? हो, बरोबर। तर जरा कॉन्टॅक्ट नंबर सांगशील पुन्हा? माझा नंबर आहे 8928570556। ओके। सो गौरव, तू मुंबईला देखील असतो, क्लायंट जर मुंबईमध्ये, हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये तू सगळ्यांनाच येतो। राहण्यासाठी मुंबईला आहे, इथे नेटिव्ह आहे त्याचं, तर तो बराच काळ गावामध्ये देखील असतो। सो नक्कीच ज्यांना गरज असेल वास्तुशास्त्र तज्ञाची तर गौरवशी कॉन्टॅक्ट करा आणि लवकरच आपण त्याचा एक व्हिडिओ देखील घेऊन येणार आहोत। फ्लॅट सिलेक्ट करायचा असेल मुंबईत, इंटिरियर करायचं असेल तरी आपण करतो। तू त्या पद्धतीने त्यांना सजेस्ट करू शकतो। डिझाईन आपण 2D प्लॅन देतो कसं करायचं। ओके, थँक्यू। तर आता आपण सगळे मिळून पुन्हा एकदा रांगोळी प्रदर्शनाला चाललो। तुम्हाला रांगोळ्या झालेल्या पूर्ण बघायच्या आहेत तर त्या मी आज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, आपण आलो आहोत ते शेट हायस्कूल देवगड माझ्या मागे। गेल्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही हे पाहिलंच असेल, परत बरेच लोकांची अशी इच्छा होती की पूर्ण झालेल्या रांगोळ्या कशा दिसतात आणि त्या आम्हाला पाहायच्या आहेत, म्हणून मी पुन्हा एकदा आलो। खरं तर मी आज मुंबईला निघणार होतो, पण मला काही पर्सनल मेसेज देखील आले की तू आजचा व्हिडिओ बनव म्हणून आजचं मुंबईचं टाळलं, उद्या मी मुंबईला निघणार आहे। तर दाखवतो मी तुम्हाला की कशा प्रकारच्या रांगोळ्या आहेत। पहिलं तुम्ही सगळ्या या रांगोळ्या बघून घ्या। या रांगोळ्या बघितल्यानंतर मी तुम्हाला पहिला क्रमांक कोणाचा आहे, द्वितीय क्रमांक कोणाचा आहे ते पण दाखवेन। पण तोपर्यंत तुम्ही गेस करा की कोणाच्या रांगोळ्या असतील। व्हिडिओच्या अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला हे देखील कळेल की या रांगोळ्यांचा प्रथम पारितोषिक कोणाला मिळालं आहे, द्वितीय कोण आहे आणि तृतीय कोण आहे। पण त्या अगोदर तुम्ही गेस करा, तुम्हाला काय वाटतं तुमच्या नजरेतनं कोण असलं पाहिजे। खरं तर आपण एका वेगळ्या वेने बघतो आणि परीक्षक त्यांच्याकडे त्यांचा गाढा अभ्यास असतो, त्यांचं त्या रांगोळीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो। त्यामुळे असं नाही आहे की आपल्याला आवडेल तीच रांगोळी प्रथम पारितोषिकामध्ये असेल। तर तुम्ही गेस करा आणि मग व्हिडिओच्या अंतिम ह्याच्यामध्ये बघा की कोणाला पहिला आणि कोणाला दुसरा मिळतो।
गौरी पवार आपल्याबरोबर आहेत, बिंदास फुलकी. गौरी, तू देखील एक कलाकार आहेस आणि सध्या जे मध्ये आहेस. जे मध्ये काय करतेस तू? टेक्सटाईल डिझाईन लास्ट इयर. ओके. सो कशा वाटल्या तुला या रांगोळ्या आणि तुझं काय मत आहे या सगळ्याबद्दल? मी सगळ्या रांगोळ्या पाहिल्या आणि जे आता बिगनर्स आहेत त्यांची पण रांगोळी पाहिली आणि जे ॲडव्हान्स आहेत त्यांची पण रांगोळी पाहिली. पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे की रांगोळीच काय, जो एक आर्टिस्ट असतो त्याला मेन म्हणजे किती त्या पोर्ट्रेट असो किंवा ते लँडस्केप असो किंवा ती गोष्ट जी आपण काढणार आहोत प्रत्यक्षात ती असो, त्याच्यामध्ये किती कलर्स आहेत ॲक्च्युअलमध्ये हे माहीत असणं खूप गरजेचं असतं. दॅट इज व्हेरी कीन ऑब्झर्वेशन. आणि जेव्हा मी बिगनरची रांगोळी बघितली त्याच्यामध्ये आणि ॲडव्हान्समध्ये ती जी प्रोसेस आहे लर्निंगची की किती कलर्स यायला पाहिजे, किती टाईपचे कलर्स असतात किंवा मिक्सचर ऑफ कलर्स जे आपण स्वतःहून बनवतो, ती जी प्रोसेस होती ती मी खूप जवळून पाहिली. म्हणजे पॅलेटमध्ये कलर बनवणं वेगळं सोपं, कारण आपल्याला समोर कलर असतात, रेड, ब्ल्यू, व्हाईट सगळे मिक्स करून आपण बनवतो. पण रांगोळीमध्ये आपल्याला अंदाज नसतो. तो अंदाज आपल्याला किती हळूहळू येतो हे मला कळलं फ्रॉम अ बिगनर टू ॲडव्हान्स लेवल. आणि मलाही खूप शिकायची आवड आहे, पण सध्या शेड्यूल खूप व्यस्त असल्यामुळे ते नाही होणार. पण मी नक्कीच म्हणजे इथे बघून तर मला थोडंसं मोटिवेशन आलं की आपण पण काहीतरी केलं पाहिजे. त्यांची पकडण्याची पद्धत जी असते किंवा जे टेक्निक्स असतात, स्किल्स असतात, ते इझिली कोणी मॅच नाही करू शकत. मी आर्टिस्ट असूनसुद्धा. तर मग खूप छान वाटलं आणि एक स्पार्क मिळाला की यार हे पण केलं पाहिजे बिईंग अन आर्टिस्ट. खूप छान.
तर मित्रांनो, आतापर्यंत ह्या सगळ्या रांगोळ्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत. किती स्पर्धक आहेत ते देखील तुम्हाला कळलं असेल. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एक 60-70% रांगोळ्या पूर्ण झालेल्या तुम्ही पाहिल्यात. पण त्या व्हिडिओमध्ये बरेच लोकांनी कमेंट केले की पूर्ण झालेल्या रांगोळ्या आम्हाला बघायच्या आहे, कोणाला बक्षीस मिळालं हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ पुन्हा एकदा या देवगडमध्ये येऊन केलेला आहे. तर मित्रांनो, आज 28 तारखेला मी व्हिडिओ शूट करतोय. 29 तारखेला हा व्हिडिओ येईल, पण 29 तारखेला संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हे प्रदर्शन तुमच्यासाठी खुलं आहे. एक दिवस त्यांनी वाढवलेला आहे. तर त्यामुळे जर व्हिडिओ सकाळी 11:30-11ला आला आणि तुम्ही देवगडच्या जवळ असाल तर 29 तारखेला देखील तुमच्यासाठी हे प्रदर्शन खुलं आहे. तुम्ही इथे येऊन प्रत्यक्ष डोळ्याने तुमच्या डोळ्याने हे प्रदर्शन बघू शकता, या रांगोळीचा आनंद घेऊ शकता. मित्रांनो, आता जर मी मगाशी तुम्हाला सांगितलं की तुम्ही गेस करा की पहिला दुसरा नंबर कोणाचा असेल. तर आता माझा हा आउट्रो संपल्यानंतर मी पहिला, दुसरा आणि तिसरा नंबर आणि 3 उत्तेजनार्थ नंबर हे कोणाचे आहेत हे मी माझा आउट्रो संपल्यावर दाखवीन. ते देखील तुम्ही बघा. कमेंटमध्ये तुम्ही या अगोदर जर गेस केलं असेल तर कमेंट कराच की कोणाचा पहिला आहे, कोणाचा दुसरा आहे आणि कोणाचा तिसरा आहे. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.